जय जय रघुवीर समर्थ। मुखी नाम नाही तया मुक्तिकेची, अहंता गुणे यातना ते सुखाची। पुढे अंत येईल तो दैन्यवाना, म्हणून म्हणारे म्हणा देवराण। बघा, समर्थ माऊलींचा अत्यंत उत्तम श्लोक इथे मांडलाय। मुखी जर आपल्या रामनाम नसेल तर त्या देहाला बघा मुक्ती मिळेलच कशी ती। तर यासाठी आपलं काय असलं पाहिजे बघा, जोपर्यंत शरीर आपलं धडधाकट आहेत, इंद्रिय आपली काय आहे अगदी व्यवस्थितरित्या कार्य करत आहेत, तोपर्यंतच हरिनामाचा गजर करणे खूप गरजेचं आहे। कारण एकदा का हातातून वेळ गेली की काय होतं, वेळ गेल्यानंतर आपलं शरीरही तितकंसं साथ देत नाही, आणि एकदा का वेळ गेली की आपल्या मुखातून रामनामाचा गजर होणं साहजिकच शक्य नाही। त्यामुळे मनामध्ये अहंकाराचा जो भाव आहे तो पूर्णपणे काढून टाकला पाहिजे, आणि सर्वांना हे समजलं पाहिजे की ज्या सुखाच्या मागे आपण इतकं लागलेलं असतो ते सुख फक्त क्षणभंगूर असतं, आणि आपला राहतो तो काय आहे अंतरात्म्यामध्ये जे रामनाम असतं ते आपल्या शेवटपर्यंत टिकतं, आणि त्यातूनच आपल्या या जन्माला, या जन्म मृत्यूच्या चक्राला काय होते, मुक्ती भेटते। तोपर्यंत ते तसंच चालू राहतं। त्यामुळं जोपर्यंत आपलं शरीर आपल्याला साथ देतं तोपर्यंत आपण हे रामनामाची सुरुवात करणं खूप गरजेचं आहे। तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जय जय रघुवीर समर्थ।